तर महाराष्ट्रामध्ये अप्रत्यक्षपणे हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी तृतीय भाषा करण्यात आलेली आहे। सरकारच्या शासन निर्णयामध्ये हिंदी भाषेचा अनिवार्य असा उल्लेख नाही। शिक्षण मंत्री यांनी म्हटलेलं आहे विद्यार्थी आणि पालकांना जी भाषा हवी असेल ती घेऊ शकतात असं दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे। 20 विद्यार्थी असतील तर त्यांना शिक्षक उपलब्ध होईल असंही भुसे यांनी म्हटलंय। इतर भाषा शिकणाऱ्यांची संख्या 20 पेक्षा कमी असेल तर ऑनलाईन शिकवणार असंही दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे। सर्व माध्यमांच्या शाळेंमध्ये मराठी भाषा बंधनकारक, मुद्दा क्रमांक 1। मुद्दा क्रमांक 2, ज्या शाळेंमध्ये ज्या पद्धतीने मागणी येईल इच्छिक त्या विद्यार्थ्यांच्याकडून त्यांच्या पालकांच्याकडून त्या पद्धतीने मग ही तिसरी भाषेसाठी व्यवस्था करून दिली जाईल। पहिली ते 5वी साठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्याप्रमाणे तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे मागणी करतील त्याप्रमाणे तिसरी भाषा शिकवण्याचं नियोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। त्या वर्गाच्या एकूण संख्येपैकी किमान 20 विद्यार्थी त्यांनी ती मागणी असेल तर ती भाषा शिकवणारा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल। काही ठिकाणी कमी विद्यार्थी जर असतील मग ती भाषा शिकवण्याच्यासाठी ऑनलाईन आणि इतर सुविधांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुविधा निर्माण करून दिली जाईल। ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही बंधनकारक असून सुद्धा त्यांच्यावर काय कारवाई? बिलकुल असं जर निदर्शनास आलं तर त्या शाळांवर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। एकदा दोनदा समज दिल्याच्या नंतर पण जर मराठी शिकवणं त्यांनी सुरू केलं नाही तर त्या शाळा रद्द करण्याचा पण निर्णय त्या ठिकाणी केला जाईल। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्याशी जोडले गेलेले आहेत। जितेंद्रजी, राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यांनी अनेक सवाल सुद्धा उपस्थित केलेले आहेत। असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात मराठी समजू शकतो, बाकी सगळ्या भाषा अनिवार्य करायला पाहिजेत। माझ्या मातीची भाषा जी आहे, जी इथली व्यवहाराची भाषा आहे ती समजू शकतो शाळेत सक्तीची करणं, पण हिंदीची सक्ती ही का व कशासाठी हे सरकार करते मला काही कळत नाही। शिक्षक आहेत का हिंदीचे पहिले ते तपासा। तुम्हाला शाळेत शिकवायला शिक्षक मिळत नाही अशी गंभीर परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे। अशामध्ये नको ते उद्योग कशाला हे सरकार करतं हे कळतच नाही। जितेंद्रजी, धन्यवाद। आपण तर आपल्यासोबत साहित्यिक श्रीपाद जोशी जोडले गेलेले आहेत। सर, एकीकडे मराठी भाषेचा मुद्दा आपल्याला नेहमी ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय तर दुसरीकडे राज्य सरकारकडून अप्रत्यक्षरित्या हिंदी सक्तीचा निर्णय केल्याचं बघायला मिळतंय। मुळात आम्ही ज्या दिवशीपासून सरकारने हा निर्णय जाहीर केला तेव्हापासून याचा विरोध करतो आहे। दीपक केसरकरांपासून हे चाललेलं होतं आणि मुळामध्ये मुख्यमंत्र्यांनी, शालेय शिक्षण मंत्र्यांनी महाराष्ट्राने एकमुखी हिंदी सक्तीला विरोध केल्यानंतर हे सांगून झालं होतं की हिंदी सक्ती असणार नाही। शालेय शिक्षण मंत्री म्हणाले तिसरी भाषा सक्तीची असणार नाही। मग राज्यांनी अशी फसवणूक का करावी लोकांची? शासन निर्णय काढताना आम्ही म्हटलं होतं की अतिशय निसंदिग्ध शब्दामध्ये महाराष्ट्राला हे हवं आहे की या बालवयावरती बालमानसशास्त्रज्ञ सांगतात आहे, शिक्षण तज्ञ सांगतायत की 3 भाषांचं ओझं नको आहे। त्यामुळे मराठी जी आहे ती एक भाषा पहिली ते 5वी जी आहे या व्यतिरिक्त अन्य कोणतीही तिसरी भाषा, दुसरी सुद्धा, इंग्रजी सुद्धा खरं म्हणजे सक्तीची असण्याची गरज नाहीये। तर तिसरी भाषा सक्तीची असणार नाही
इतकं सुस्पष्ट शासन निर्णय काढणं आवश्यक होतं. सरकारने असा शासन निर्णय काढला की ज्या योगे हिंदीची सक्ती आपोआपच मागच्या दारांनी पुन्हा परत आलेली आहे. आता आम्ही आजच पत्र लिहिलंय सरकारला पुन्हा की हा शासन निर्णय बदला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्यांना एकमुखाने त्याची मागणी करतात. आज सभा आहे संध्याकाळी सगळ्या संघटनांची पुन्हा की महाराष्ट्राला जे हवं आहे की तुम्ही तिसरी भाषा कोणतीही सक्तीची असणार नाही हिंदीसह असा निसंदिग्ध शब्दात निर्णय द्या. नक्कीच सर, धन्यवाद आपण मांडलेल्या सर्व भूमिकेसाठी. तर राज्यातील प्रत्येक राजकीय पक्षाने याबाबत विचार केला पाहिल्याचं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे.